लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांचे लंडनमधील वादग्रस्त भाषणाचे 2 पेनड्राईव्ह पुरावा म्हणून न्यायालयीन नोंदीत घेण्याबाबतच्या फिर्यादीच्या अर्जावर विशेष न्यायालयाने गुरुवारी मान्यता दिली. या खटल्याची पुढील सुनावणी येत्या 31 डिसेंबर रोजी असून सुनावणी दरम्यान न्यायालयात हे भाषण ऐकवले जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी पुण्याच्या विशेष एमएलए न्यायालयाचे न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात गुरुवारी खटल्याची सुनावणी पार पडली. फिर्यादी सातकी सावरकर यांचे वकील ॲडव्होकेट संग्राम कोलटकर यांनी पुरावा म्हणून 2 पेनड्राईव्ह न्यायालयात सादर करीत हे गांधी यांचे लंडनमधील भाषण असल्याचा दावा केला होता आणि ते भाषण न्यायालयात चालवल्याचा विनंती अर्ज केला होता. मात्र गेल्या सुनावणीच्या वेळेस राहुल गांधी यांचे वकील ॲडव्होकेट मिलिंद यांनी या अर्जावर हरकत नोंदवली होती. यापूर्वी लंडन येथील भाषणाची सीडी न्यायालयात चालवून पाहिली असता ती पूर्णपणे रिकामी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या पार्श्वभूमीवर नवीन पेनड्राईव्ह दाखल करण्याच्या प्रक्रियेवर ॲडव्होकेट मिलिंद यांचे म्हणणे मागवण्यात आले होते. यावेळी फिर्यादीकडून सीडी रिकामी निघणे व गहाळ होणे ही घटना ॲक्ट ऑफ गॉड असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता. मात्र गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान फिर्यादी सातकी सावरकर यांनी 2 पेनड्राईव्ह न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यासाठीच्या अर्जाला विशेष न्यायालयाने मंजुरी दिली. त्यामुळे राहुल गांधी यांचे वादग्रस्त भाषण पेनड्राईव्हच्या माध्यमातून न्यायालयात चालवण्याचा मार्ग मोकळा झाला.